पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. दरवर्षी जलसंधारण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 9 एप्रिलला. प्रश्न 2. कोणत्या बँकेने BOB संवाद हे बहुभाषिक AI प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे बँक ऑफ बडोदा या बँकेने. प्रश्न 3. पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनल्स मध्ये कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भारताच्या पहिल्या चालकरहित पॉड टॅक्सी प्रकल्पाची पायाभरणी केली? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याच्या. महाराष्ट्र राज्य स्थापना झालेले आहे 1 मे 1960 ला. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 5. चेतक स्क्रीन अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट दिनदर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे आदित्य धर यांना. प्रश्न 6. राष्ट्रीय युवा HIV आणि एड्स जागृती दिन कधीपर्यंत पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 10 एप्रिल पर्यंत. प्रश्न 7 पाहूया. 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे कैलास सत्यार्थी यांना. प्रश्न 8. भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर PFBR कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. तामिळनाडू राज्याची स्थापना झालेली आहे 18 जुलै 1967 ला. राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 9. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिका 2026 मध्ये कोणता देश पदक तालिकेत अव्वल स्थानी राहिला? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 10 पाहूया. इंटेलने कोणाला आशिया पॅसिफिक आणि जपान APJ क्षेत्रासाठी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर बढती दिली? तर त्याचं उत्तर आहे संतोष विश्वनाथन यांना. प्रश्न 11. स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 नुसार भारतातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. प्रश्न 12. नुकताच आओ लेआंग मोन्यू नावाचा वसंतोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्यामध्ये. प्रश्न 13 पाहूया. चेतक स्क्रीन अवॉर्ड 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे होम बाउंड या चित्रपटाला. प्रश्न 14. भारत आणि इतर कोणत्या देशामध्ये संयुक्त विशेष दलांचा सराव सायक्लोन IV ची 4थी आवृत्ती आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे मिस्र इजिप्त इथे. प्रश्न 15. बिकानेर राजस्थान येथे प्रोजेक्ट चेतकचा 47वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? प्रोजेक्ट चेतक कोणत्या संस्थेद्वारे चालवला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे BRO या संस्थेद्वारे म्हणजेच सीमा रस्ते संघटना. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री खलीलुर रहमान अधिकृत दौऱ्यावर आले भारतात? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशाचे. प्रश्न 17. भारताने अलीकडे मुख्यतः कोणत्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून अफगाणिस्तानला मानवतावादी मदत पुरवली आहे? तर त्याचं उत्तर आहे पूर आणि 5.8 तीव्रतेचा भूकंप आला होता तेव्हा. 18 प्रश्न पाहूया. नुकतेच चर्चेत असलेल्या अ रोड वेल ट्रॅव्हलेड या शीर्षकाचे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर त्याचं उत्तर आहे RK राघवन यांचे. प्रश्न 19 पाहूया. बांगलादेशने प्रामुख्याने कोणत्या वयोगटास लक्ष्य करून गोवर लसीकरणाची आपत्कालीन मोहीम सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे 6 महिने ते 5 वर्ष वयोगटात. प्रश्न 20. वर्ल्ड 10K बेंगळुरू 2026 चे जागतिक राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्लॅक व्लासिक यांची. प्रश्न 21. रणसंवाद या तिन्ही दलांचा संयुक्त परिसंवाद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.